18 ऑक्टोबर 2023 आपलं रोजचं बुधवारचं मेडिटेशन आहे आणि नवरात्रीसाठी आज आपण शक्ती जागरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत एक प्रोसेसमधून. तर डोळे मिटून घ्यायचेत. जाणीव श्वासावर. श्वास अगदी सहज येतोय जातोय. आपण शरीर शिथिल करून घेऊया. मनानेच आपण जे जे आपले त्रासदायक जे शरीरात जिथे जिथे आपल्याला त्रास जाणवत आहेत तो शरीरातून आपण आत्ता रिलीज करणार आहोत. पहिल्यांदा डोकं आपण शिथिल करून घ्यायचं आहे. संपूर्ण डोकं, गळ्याकडचा भाग, दोन्ही खांदे, दोन्ही हात, छाती आणि पोट अगदी सहज सैल सोडून द्यायचं आहे. संपूर्ण पाठकणा, बसण्याची आपली सीट आहे ती, आणि दोन्ही पाय अगदी शिथिल झालेलं आहे. संपूर्ण शरीर एकदम शिथिल झालंय. शिथिल, एकदम शिथिल. आता आपण एक संकल्प करणार आहोत. मास्टर्स आपल्याबरोबर आहेत. नवरात्र सुरू झाले. आपली देवी, आपली जी कुलस्वामिनी आहे तिला आव्हान करायचं आहे आणि आपला जो काही त्रास असेल, जे काही आपल्याला बरं व्हावं असं वाटत असेल, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडाव्यात असं वाटत असेल तर त्या आपण अगदी सोप्या शब्दात देवीला सांगायच्या आहेत. आपल्या कुलस्वामिनीला सांगायचं आहे आणि ते आज आत्ता बरं होत आहे. या ध्यानातून जो जो त्रास आहे तो बरा होतोय. ज्या ज्या गोष्टी मला मिळायला हव्यात त्या मला मिळत आहेत असा संकल्प करूया. आणि पुढे जाऊया. पुढे आपली जाणीव पुन्हा एकदा श्वासाकडे न्यायची. आपला सहज श्वास चालत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तो श्वास जसा जसा चालतोय, जिथे जिथे जातोय त्या त्या आपल्या शरीराच्या भागात आपण जे काही दडवून ठेवलेले, लपवून ठेवलेले अशा काही गोष्टी असतील ज्या आपण मनाच्या कोपऱ्यात दडवतो, आपल्याला त्या बाहेर काढायच्या नसतात, त्या आत्ता आपण बाहेर काढायच्यात आणि आपण शरीराची अंतर्गत स्वच्छता करायची, शुद्धी करायची. आधी त्या सरफेस करायचे जिथे जिथे म्हणून आपल्याला त्रास शरीरात जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तो त्रास कसला आहे तो आधी समजून घ्यायचा आहे. दुःख असेल, राग असेल, कसल्या गोष्टीची चिंता असेल, भीती असेल, आळस असेल, आपली सहन करण्याची, समजून घेण्याची क्षमता कमी झाली असेल, किंवा शारीरिक काही त्रास असतील ते जिथे म्हणून जाणवत आहेत ते आधी सरफेस करायचे आहेत. ते
ते पूर्ण वर येऊ देत. ते श्वासानेच सरफेस करायचे आहेत, त्यामुळे श्वास आपला कसा जातोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वासानेच ते वर आणायचे आहेत. आळस, दुःख, वेदना सहन आणि न करण्याची म्हणजे सहन न होण्याची क्षमता, अस्वस्थता, दुःख, वेदना, राग अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सरफेस करून त्या बाहेर काढायच्यात. जमत असेल तर आपली उत्सर्जन क्रिया जिथून म्हणजे आपण आता पोटातून बेंबीतून ते बाहेर टाकतोय, उत्सर्जित करतोय, विसर्जित करतोय, अशी एक कल्पना करूया. आणि शरीराच्या त्या भागातून बाहेर टाकूया. घाम येईल, कदाचित खूप उष्ण वाटेल. डोकं जड झाल्यासारखं वाटेल. आपल्या त्वचेतून नुसते आपल्या अफर्मेशन्समधून, आपल्या विचारातून ती निगेटिव्हिटी आधी बाहेर काढून टाकायची. ती अश्रुरूपानेही वाहिली तरीही हरकत नाही आहे. फक्त शरीरातून ती बाहेर पडणं आवश्यक आहे. आपल्याला शुद्ध करायचं आहे, सर्व शरीर स्वच्छ करायचं आहे. शरीराची शुद्धता झाली की शक्ती जागरणासाठी आपल्याला शरीर एकदम पवित्र शुद्ध मिळेल. त्यामुळे शरीरातून त्या गोष्टी आधी विसर्जित करूया, बाहेर काढूया. जितकं शक्य होईल तेवढं तो भाग स्वच्छ करा, क्लिअर करा, काढून टाका. त्या ॲक्शनमधून काढून टाका, म्हणजे लवकर बरं वाटेल. लवकर त्या गोष्टी, तो भाग शरीराचा, शरीर स्वच्छ होईल. नॉर्मल श्वास चालू राहू दे. आत्ता या क्षणी आपल्याला ते सगळं काढून टाकायचं आहे. असा आपण संकल्प तर आत्ता केलाच आहे. शरीर म्हणजे हलकं होईल. अगदी सहज आपल्याला ज्या ज्या गोष्टी त्यात भरता येतील इतकं ते हलकं होईल. जागा मोकळी होईल. घराची आपण स्वच्छता करतो, जागा रिकाम्या करतो, स्वच्छ करतो, जळी जळमट काढून टाकतो, तसे शरीरातनं काढून टाकायचं आपल्याला. रडू आलं तर रडू द्या, येऊ द्या. ते अश्रू बाहेर येऊ देत. अश्रू खूप चांगले आहेत शरीरातून आपला त्रास बाहेर पडण्यासाठी. इथे कोणीही तुम्हाला बघत नाही आहे, त्यामुळे आपल्या अश्रूंना वाट मोकळी करा.
श्वास चालू राहू दे. आणि अशा आता समजा जर रिकामं झालं असेल तर तिथे सहज श्वास पोचतोय का, तिथलं दुःख नक्की कमी झालं आहे का, हे एकदा चेक करा, स्कॅन करा स्वतःचंच शरीर, की इथे इथे त्रास होत होता, इथे मला खूप जड वाटत होतं. शरीरातलं जडत्व पण काढून टाकायचं आहे. कुठल्याही गोष्टीचं मनावर, शरीरावर दडपण असेल, जडत्व असेल तर ते आपल्याला रिलीज करायचं आहे. शरीर स्कॅन करून त्याच्यापर्यंत श्वास पोचवा शरीरात सगळीकडे. आणि आता आपण आपल्या शरीरातच घटाची स्थापना करणार आहोत, घट बसवणार आहोत. नवरात्रीचे 9 दिवस आणि आपल्या महत्त्वाच्या 3 देवी, दुर्गा देवी, लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी, या तिन्ही देवता आणि त्यांचे हे 3-3 अशी विभागणी केलेले 9 दिवस. पहिली दुर्गा देवी, ती आपली रक्षण करणारी देवता आहे, आपल्याला शक्ती देणारी देवता आहे, निर्भय बनवणारी देवता आहे. ती शक्ती, ती निर्भयता, तो उत्साह हा आपल्या ह्या घटात म्हणजे शरीरात पेरायचं, त्या गोष्टी पेरायच्यात. ते धान्य पेरायचं आहे. आपल्याला जिथे वाटतंय की आपल्याला आपली शक्ती कमी होतीये, आपल्या त्या गोष्टी म्हणजे भीतीच्या जागी निर्भयता, आळस आपण काढून टाकला, तिथे उत्साह भरायचा आहे. जिथे त्रास, वेदना आपल्याला जाणवल्या तिथे शक्ती भरायची. कारण ही दुर्गा देवी आपल्या नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये परावर्तित करते. आणि त्या उत्साहामुळे या सगळ्या गोष्टी शरीरातून निघून गेल्यामुळे, नकारात्मकता निघून गेल्यामुळे आपल्या शरीराचं संरक्षण होतंय. ही दुर्गा देवी ते संरक्षण आपलं करतेय. तर तिला मनात धरून आपण आपल्या शरीरामध्ये ती बीज रोवायचेत. ते बीज आपण त्या शरीरामध्ये, ती शक्ती आपण आपल्या शरीरात रुजवतोय असं इमॅजिन करायचं आहे. आणि ती ॲक्शन करून ती आपण त्या ठिकाणी बीज रोवतोय असं धरा. आपण करूया, ॲक्शन करूया. आधी आपण बीज रोवून घेऊया. पुढची 3 दिवस हे आपल्या लक्ष्मीसाठी आहेत आणि अष्टलक्ष्मी रूपी ती आपल्या शरीरामध्ये वास करते. धनलक्ष्मी,
फक्त धन पैशारूपी नाही, तर ज्ञान, आपल्या बाकीच्या ज्या सुख समृद्धी आपण म्हणतो त्या समृद्धी रूपाने ते बीज आपण आपल्या शरीरात रोवूया. धान्य लक्ष्मी ही धनधान्यांनी, अन्नधान्यांनी आपल्याला ती सिद्धी देते की तो आशीर्वाद देते. आपल्याकडे भरपूर धनधान्यांनी आपण समृद्ध झालेलो आहोत. विद्यालक्ष्मी आपल्याला भरपूर ज्ञान, योग्य ज्ञान आपल्याला प्राप्त करून देते. संतान लक्ष्मी आहे ती आपली प्रजनन क्षमता किंवा सृजनशीलता, कला, कौशल्य आपल्या शरीरात आपल्यात आहे त्याची वृद्धी करते. धैर्य लक्ष्मी आपल्याला शौर्य, धैर्य, आपल्या रोजच्या जीवनात लागणारं शौर्य आणि धैर्य हे दोन्ही प्रदान करते. ही सगळी बीजं रोवायची आहेत आपण आपल्या शरीरामध्ये. जी जी मी नावं घेते आपल्या शरीरात त्याची स्थापना करायची, आपल्या घटामध्ये त्याची स्थापना करायची. विजयालक्ष्मी आहे ती जय विजय आपल्याला प्राप्त करून देते. भाग्यलक्ष्मी आपल्याला चांगलं भाग्य देते, सौभाग्य देते, समृद्धी देते. आता पुढचे 3 दिवस आणि पुढची देवता सरस्वती देवी, जी आपल्याला योग्य ज्ञान तर आपण घेतोच, शिक्षण आपण घेतो, विद्येची ती देवता आहे. पण आपल्या स्वत्वाची जाणीव, स्वज्ञान आपल्याला प्राप्त करून देते. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्राप्त करून देण्यासाठी देवी सरस्वती आपल्याला मदत करते. त्या सरस्वती देवीची च्या हातात असलेली वीणा आपल्याला, जे हिंदूंचं प्राचीन तंतुवाद्य आहे वीणा, ज्यामुळे आपल्याला ती अधिकाधिक सूक्ष्मतेकडे तो मधुर आवाज देण्याचा आणि नेण्याचा प्रयत्न करते. अधिकाधिक आपण सूक्ष्मतेकडे जातोय. सरस्वतीचं वाहन असलेला मोर हा आपल्याला विवेकाचं ज्ञान, योग्य काय आहे, योग्य वेळी योग्य गोष्टी करण्याचं ज्ञान,
आपल्याला त्या सरस्वतीच्या वाहनामुळे प्राप्त होतंय. आणि मोर हा विष काढून टाकण्यासाठी त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो, हे सर्वांनाच माहिती आहे. तो आपल्या शरीरात जर अजूनही काही कुठे स्वतःमुळे दुसऱ्यांमुळे आपल्याला प्राप्त झालेलं विषतत्व, विष जर असेल तर तो ते स्वतःच्या चोचीतून काढून आपल्याला सकारात्मकता, अमृततत्व प्रदान करतोय अशी आपण कल्पना करायला हरकत नाही. आता हे जे काही बीज आपण रोवलंय, हे शक्तीचं जागरण आपण करण्यासाठी जे जे बीजारोपण केलंय त्याला मनानेच आपण पाणी घालून त्याला योग्य तो अग्नी पुरवून, शरीरातच या सगळ्या गोष्टी आहेत, आपण शरीराच्या घटातच त्याची स्थापना केलेली आहे, आपण हे घट बसवलेले आहेत. तर आपण पाणी घालतोय, सिंचन करतोय, त्याला वाढवतोय, अशी ॲक्शन करायला हरकत नाही. त्याचं संगोपन करायचं आहे, आपण त्याला वाढवायचं आहे. ते वाढतंय, ते आपल्या शरीरात ऊर्जेरूपी मोठं मोठं होतंय. ते बी चांगलं रुजलंय आणि त्याची आता वाढ होते. आणि तेच आपल्याला आपल्या पूर्ण शरीरामध्ये पोचवायचं आहे. शरीराच्या प्रत्येक भागात ती ऊर्जा पोचते. आपण सिंचन केलेलं, आपण वाढवलेलं या शक्तीचं रूप, ती ऊर्जा ते बीज रुजल्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला जे जे आपण रोपण केलंय ते चांगलं रुजलंय, त्याची चांगली वाढ होतीये आणि ती शक्ती आपण अनुभवणार आहोत. श्वासानेच ती आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये, रक्तात, प्रत्येक शरीराच्या बॉडी पार्टमध्ये, सगळ्या संस्थांमध्ये, त्वचेमध्ये पूर्णपणे पोचते. याचा अनुभव घ्यायचा आहे. ती पोचवायचे, ती मनानेच पोचवायचे. आणि सगळं संपूर्ण तुमची वेळ जी आहे ती घ्या.
आणि मग हळूहळू बाहेर यायला हरकत नाही आहे. बाहेर येताना 2-3 दीर्घ श्वसनाची आवर्तनं करा. किंचित हातांच्या आणि पायांच्या बोटांची हालचाल, मानेची किंचित हालचाल. दोन्ही तळवे एकमेकांवर घासायचे आणि त्याची ऊब प्रथम डोळ्यांना, कानाला, हृदयाला, पोटाला आणि जिथे आपल्याला काही त्रास असेल त्या भागात ती ऊब द्यायची. आणि बाहेर यायला हरकत नाही आहे. थँक्यू.